नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी नवीन जॉब अपडेट घेऊन आलेली आहे। आरोग्य विभाग भरती 2024 ची भरती निघालेली आहे। नवीन भरती निघाली असून ऑफिशियल नोटिफिकेशन आलं असून फॉर्म भरायला सुरुवात झाली आहे। यामध्ये चांगल्या जागांसाठी जाहिरात आली असून आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत किती जागा आहेत, अर्ज कोण करू शकतो, वयोमर्यादा काय आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे, पगार किती असणार आहे, फॉर्म कुठे भरायचा, अर्ज कधीपासून भरायचा, लास्ट डेट कधीपर्यंत, अशा प्रकारची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा। चला तर मग आपण संपूर्ण सविस्तर माहिती पाहूया। बघा, आरोग्य विभाग भरती 2024 ची ही भरती आहे। वेतन तुम्हाला 50,000 रुपये इथे प्रतिमाह मिळणार आहे। अनुभव इथे फ्रेशर उमेदवार अर्ज करू शकतात आणि लातूर या ठिकाणी इथे हा वॅकन्सी किंवा हे जॉबची संधी आहे आणि ऑफलाइन पद्धतीने तुम्हाला इथे फॉर्म भरायचा आहे। परीक्षा न देता मिळेल नोकरी। बघा, तुम्हाला इथे परीक्षा नसणार आहे आणि परीक्षा न देता तुम्हाला इथे नोकरी मिळणार आहे। त्यानंतर आपण संपूर्ण सविस्तर डिटेल पाहूया। त्यानंतर फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आणि तुम्हाला एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे, पीडीएफ नोटिफिकेशन ती सुद्धा माहिती मी इथे देणार आहे। बघा, आरोग्य विभाग भरती 2024 ही भरती आहे। विभागाचे नाव काय आहे, आरोग्य विभाग आहे आणि कॅटेगरी काय आहे, महाराष्ट्र सरकारची ही नोकरी आहे। वयोमर्यादा इथे किती लागणार आहे, तुम्हाला 18 ते 38 वर्षापर्यंत तुम्ही इथे वय असेल तर फॉर्म भरू शकता। अनुभव आणि प्रेशर उमेदवार इथे दोन्ही उमेदवार अर्ज हा करू शकणार आहेत। आणि कोण अर्ज करू शकतात तर महाराष्ट्र राज्यातील उमेदवार इथे अर्ज हा करू शकतात। अर्ज पद्धती कशा पद्धतीने तुम्हाला इथे अप्लाय करायचं आहे तर ऑफलाइन पद्धतीने तुम्ही इथे फॉर्म भरायचा आहे। बघा, अर्ज पद्धती कशी आहे तर ऑफलाइन पद्धतीने तुम्हाला इथे फॉर्म भरायचा आहे। वेतन तुम्हाला 50,000 प्रति महिना वेतन मिळणार आहे आणि अर्ज फी किती लागणार आहे, खुला प्रवर्गासाठी 150 आणि राखीव प्रवर्गासाठी 100 रुपये तुम्हाला फी लागणार आहे। नोकरीचे प्रकार काय आहे, कॉन्ट्रॅक्ट बेसिस किंवा कंत्राटी पद्धतीची ही जॉब असणार आहे। निवड प्रक्रिया कशी आहे, मेरिट लिस्ट द्वारे तुमची इथे निवड होणार आहे। अप्लाय स्टार्ट कधीपासून झालेला आहे, 6 डिसेंबर 2024 पासून इथे फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे आणि अप्लाय लास्ट डेट काय आहे तर 20 डिसेंबर 2024 पासून पर्यंत तुम्ही इथे अर्ज हा करू शकता। त्यानंतर बघा, अर्ज पाठवण्याचा पत्ता सुद्धा इथे दिलेला आहे। राष्ट्रीय आरोग्य अभियान विभाग, आरोग्य संकुल, 3रा मजला, उपसंचालक आरोग्य सेवा, लातूर सर्कल, लातूर बार्सी रोड, नवीन जिल्हा अधिकारी कार्यालयाच्या पुढे, लातूर 413512 या पत्त्यावरती तुम्हाला अर्ज हा पाठवायचा आहे। अधिकृत वेबसाईट सुद्धा इथे दिलेली आहे। या वेबसाईट वरती तुम्ही संपूर्ण सविस्तर माहिती पाहू शकता। नोकरीचे ठिकाण काय आहे तर लातूर या ठिकाणी इथे नोकरी असणार आहे। त्यानंतर आपण बघा पीडीएफ नोटिफिकेशन सुद्धा, त्यामध्ये तुमचं एज्युकेशन, किती जागा आहेत, कुठल्या पदासाठी वॅकन्सी आहे, ही संपूर्ण सविस्तर माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। बघा, राष्ट्रीय आरोग्य अभियान लातूर अंतर्गत ही भरती निघालेली आहे। बघा, आयुष्मान भारत डिजिटल मिशन अंतर्गत उपसंचालक कार्यालय लातूर मंडळ, लातूर करिता रिक्त असलेल्या पदाची भरती करिता खालील तक्त्यात दर्शविल्याप्रमाणे निवड कंत्राटी स्वरूपाची पद भरती ही होणार आहे। मानधन तत्वावर तुम्हाला इथे नोकरी असणार आहे। इच्छुक आणि पात्र उमेदवाराने दिलेल्या ऍड्रेस वरती तुम्हाला अर्ज हा सेंड करायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही बघा 6/12/2024 ते 20/12/2024 पर्यंत इथे अर्ज हा करू शकता। बघा, संस्थेचे नाव, पदाचे नाव, पदाचे प्रवर्ग, आवश्यक शैक्षणिक अर्हता, प्राधान्य, अनुभव, वयोमर्यादा आणि एकत्रित मानधन तुम्हाला काय मिळणार आहे ते सांगण्यात आलेलं आहे। राष्ट्रीय आरोग्य अभियान उपसंचालक आरोग्य सेवा लातूर परिमंडळ लातूर कार्यालय या अंतर्गत ही भरती निघालेली आहे। पदाचे नाव काय आहे, प्रकल्प समन्वयक हे पदाचे नाव आहे आणि एक जागा असणार आहे। तुम्हाला बघा, एज्युकेशन काय लागणार आहे, बी बीटेक और बीसीए, एमसीए और एमबीए, पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मॅनेजमेंट और मास्टर इन पब्लिक हेल्थ फ्रॉम रिकॉग्नाइज्ड इन्स्टिट्यूट मध्ये तुमचं जर एज्युकेशन झालं असेल तर तुम्ही इथे अप्लाय करू शकता। अनुभव तुम्हाला 5 इयर्सचं वर्क एक्सपिरियन्स असणं गरजेचं आहे। परफॉर्मन्स विल गिव्ह पर्सन हॅव्हिंग एक्सपिरियन्स वर्किंग इन हेल्थ सेक्टर। बघा, तुमचं हेल्थ सेक्टर मध्ये अनुभव असणे गरजेचं आहे आणि एमएस ऑफिस तुम्हाला येणं गरजेचं आहे। त्यानंतर तुमचं कम्प्युटर बेस रिलेटेड वर्क सुद्धा येणं गरजेचं आहे। कमाल वय तुमचं 38 ते 43 वर्षापर्यंत तुम्ही इथे फॉर्म भरू शकता। त्यानंतर 5 वर्षाची सवलत सुद्धा देण्यात येणार आहे आणि 50,000 वेतन तुम्हाला इथे मिळणार आहे।
बघा इथे तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन सुद्धा काय लागणार आहे ही सुद्धा माहिती इथे देण्यात आलेली आहे। त्याचनंतर बघा तुम्हाला अर्ज हा कुठं सेंड करायचा आहे ते सुद्धा इथे सांगण्यात आलेलं आहे आणि अटी शर्ती सुद्धा इथे दिलेला आहे। खुला प्रवर्गातील उमेदवारांसाठी 150 रुपये आणि राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी 100 रुपये इथे फी असणार आहे। डिमांड ड्राफ्ट जोडणे आवश्यक आहे। बघा डिप्टी डायरेक्टर ऑफ हेल्थ सर्व्हिस लातूर या अंतर्गत तुम्हाला डिमांड ड्राफ्ट जोडायचा आहे, त्या नावाने तुम्हाला डिमांड ड्राफ्ट काढायचा आहे। त्याचनंतर बघा तुम्हाला अशा पद्धतीने संपूर्ण सविस्तर माहिती भरायची आहे आणि त्याचनंतर बघा फॉर्म कशा पद्धतीने भरायचा त्याचा नमुना सुद्धा इथे देण्यात आलेला आहे। त्यानुसार तुम्ही फॉर्म भरायचा आहे, ती प्रिंट काढून तुम्ही फॉर्म भरा। त्यानंतर जे डॉक्युमेंट सांगितलेले आहेत ते डॉक्युमेंट जोडा आणि त्यानंतर दिलेल्या ॲड्रेसवरती तुम्ही हा फॉर्म भरू शकता किंवा सेंड करू शकता किंवा स्वतः जाऊन देऊ शकता। बघा तुम्हाला इथे पासपोर्ट करायचा, इथे फोटो चिटकवायचा आहे। त्याचनंतर बघा पदाचे नाव जो तुम्हाला इथे टाकायचं आहे, पद, स्थापना, कार्यक्षेत्र, उमेदवाराचे संपूर्ण नाव, उमेदवाराच्या वडिलाचे नाव, जन्मतारीख तुमची इथे टाकायचं आहे आणि अक्षरामध्ये सुद्धा इथे जन्मतारीख टाकायचं आहे। त्याचनंतर बघा ज्या दिवशी जाहिरात प्रसिद्ध झालेल्या दिवशीचे तुमचा वय किती आहे, वर्ष आणि महिने आणि दिवस यामध्ये तुम्हाला वय इथे लिहायचं आहे। राहण्याचा पत्ता तुमचा इथे टाकायचा आहे। त्याचनंतर मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी सुद्धा इथे तुम्हाला द्यायचे आहे। रहिवासी प्रमाणपत्र आहे तर होय नाही तुम्हाला इथे क्लिक बटन बघा अर्जदाराकडे रहिवासी प्रमाणपत्र आहे किंवा नाही हे सुद्धा इथे तुम्हाला सांगायचं आहे। डीडी क्रमांक व दिनांक रक्कम तुम्ही डीडी जोडणार आहात ते तुम्हाला इथे त्याच्यावरचा दिनांक इथे टाकायचा आहे आणि त्यावरती क्रमांक असतो तो सुद्धा इथे टाकायचा आहे। अर्जदाराचे विवाहित आहात किंवा नाही, तुम्ही अर्जदार जे आहेत ते मॅरिड आहेत अनमॅरिड आहेत ते सुद्धा इथे सांगायचं आहे। त्याचनंतर बघा शैक्षणिक पात्रता सुद्धा तुम्हाला इथे भरायचं आहे, तुम्ही काय पात्र आहात तुमचं इथे एज्युकेशन टाकायचं आहे। त्यानंतर तुम्ही कुठल्या बोर्डामध्ये तुमचं एज्युकेशन झालंय ते सुद्धा इथे टाकायचं आहे। उत्तीर्ण वर्ष, मिळालेले गुण आणि कितीपैकी आणि टक्केवारी म्हणजे तुमचं 10वी 12वी डिग्री ग्रॅज्युएट किंवा पोस्ट ग्रॅज्युएट तुमचं झालेलं असेल ते सुद्धा इथे टाकू शकता। त्याचनंतर तुम्हाला जर अनुभव असेल तर अनुभव सुद्धा इथे जोडायचा आहे आणि अनुभवाची प्रत असेल तुम्हाला अनुभवाचं सर्टिफिकेट असेल ते सुद्धा लावणं गरजेचं आहे। बघा कुठं काम केलंय, कुठल्या कार्यालयात काम केले आणि धारण केलेले पद, कुठल्या पदावर काम केलात, किती वर्ष किती महिने किती दिवस काम केलात ते सुद्धा इथे टाकायचं आहे आणि अर्जासोबत जोडलेली कागदपत्रे किती कागदपत्रे जोडलात ते सुद्धा इथे तुम्हाला नमूद करायचं आहे। त्यानंतर ठिकाण, दिनांक, स्वाक्षरी, अर्जदाराचा स्वाक्षरी, नाव असं तुम्हाला हे संपूर्ण माहिती फिलअप करायचं आहे। अशा पद्धतीने हा आजचा व्हिडिओ होता, इथेच व्हिडिओ संपतो। आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे कळवा। अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।